मंडळी, आज आपण बनवतोय ब्राऊन राईस, जो की मी आधी डाळ पालक आणि दुधीची डाळ अशा मी 2 डाळ माझ्या चॅनलवर शेअर केल्या. तर त्याच्यासोबत खाण्यासाठी मोस्टली आम्ही ब्राऊन राईस बनवतो. तर आपले नॉर्मल तांदूळ आहेत त्याचाच बनतो तो, पण त्याच्यासाठीची वेगळी एक रेसिपी आहे की जो ब्राऊन कलरचा होऊन जातो. तर त्यासाठी काय काय लागणार आहे आणि ते कसं करायचं आहे आपण बघूया. तर इथे मी एका टोपामध्ये 1 चम्मच एवढा, 1 मोठा चम्मच इतकं तेल घेतलं आहे. त्यामध्ये मी काळी मिरी आणि लवंग 4-4 अशा टाकलेल्या आहे. 1 मोठी वेलची, 1 लवंगचा तुकडा छोटासा, जावित्रीची थोडासा तुकडा आणि 1 चक्री फूलचा थोडासा तुकडा आणि 1 तेजपत्ता घालायचा आहे. आणि त्यातच आपण मी ड्राय करून घेतलेले कांदे आहेत, म्हणजे मी उन्हाळ्यात सुकवून ठेवले होते. आपण हे कच्चे कांदेही चिरून टाकू शकतो अगदी काळसर होईपर्यंत. त्यातच मी 2 हिरव्या मिरच्या चिरून टाकलेल्या आहेत. आता कांदा थोडासा लालसर झाला की आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे. मी 2 कप इतकं तांदूळ घेतलेत आणि मी 2 पेक्षा थोडंसं जास्त पाणी घेतलेलं आहे. इथे मी तांदूळ धुवून ठेवले होते अर्धा तास आधी. त्यामध्ये मी पाणी टाकलं नव्हतं, असेच धुवून ठेवले होते फक्त. 2 चम्मच इतकं मीठ घातलं आहे मी. आता इथे पाणी आपलं उकळलं आहे, तर आपण यामध्ये तांदूळ घालून घेऊया. आता फास्ट गॅसवर ठेवायचं आहे आपल्याला. थोडं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता भाताला उकळी आली एकदा की आपल्याला गॅस कमी करायचा आहे, म्हणजे स्लोच करायचं आहे. खूप लहान गॅस असेल तर थोडं मीडियमवर ठेवा. आता याचं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे असं होऊ द्यायचं आहे. आता पाणी आटलेलं आहे. आता आपण एक वेळ मिक्स करून घेऊया, म्हणजे त्यातले जे कांदा आणि गरम मसाले आहेत ते व्यवस्थित सगळ्या बाजूने पसरतील, नाहीतर मग ते वरच्या साईडला राहू शकतं. हा आपण टोपामध्येच केलेला आहे, आपण कुकरला लावलेला नाही आहे. आता झाकण ठेवूया. आता स्लो गॅस ठेवायचा आहे, पूर्णपणे स्लो करायचा आहे. आता एक 10 मिनिटांनी आपला हा भात असा तयार झाला आहे. तर आपण हे असं झाकण ठेवून देऊया. तर असा हा आपला ब्राऊन राईस तयार झालेला आहे. तो आपण डाळीसोबत खाऊ शकतो किंवा अगदी चपातीसोबतही. तर आजची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की बनवून बघा. आणि तसेच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन आणि छान अशा रेसिपीसोबत. बाय बाय.